नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रोह्यात दमखाडी नाक्यावर नाल्यावरील स्लॅब कोसळला, 8 वाहनांचे नुकसान, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह। 25 ते 30 वर्ष जुन्या मोरीच्या ऑडिटच नाही, दुचाकी व रिक्षा नाल्यात कोसळल्या, सुदैवाने जीवितहानी टळली। रोहा शहरातील दमखाडी नाक्याजवळ गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाल्यावरील सुमारे 25 ते 30 वर्ष जुना स्लॅब अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत अनेक दुचाकी आणि रिक्षा थेट नाल्यात कोसळल्या असून सुमारे 8 वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे। सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली। पोलिसांनी आणि प्रशासनाने तातडीने परिसर बंदिस्त करून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। घटनास्थळी नगराध्यक्षा वनश्री शेंडगे, मुख्याधिकारी अजय कुमार एडगे तसेच नगरसेवक यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेंडगे यांनी सांगितले की ही मोरी सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वीची असून सततच्या मुसळधार पावसामुळे ती कोसळली असावी। या दुर्घटनेमुळे एका इमारतीचा पाणी पुरवठाही खंडित झाला असून तात्पुरती पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे। तसेच ठेकेदाराला तातडीने दुरुस्तीचे आदेश देण्यात आले असून काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। मात्र या मोरीचे स्ट्रक्चरल ऑडिट कधीच करण्यात आले नव्हते अशी माहिती समोर आल्याने नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। शहरातील जुन्या मोऱ्या, पूल आणि नाल्यांची वेळोवेळी तपासणी झाली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। रोह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पायाभूत सुविधांची अवस्था उघडी पडत आहे। दमखाडीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी नाल्यावरील स्लॅब अचानक कोसळणे ही अत्यंत गंभीर बाब असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व जुन्या मोऱ्या आणि पुलांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। सुदैवाने जीवितहानी टळली, अन्यथा मोठी दुर्घटना अटळ होती। भर बाजारपेठेच्या ठिकाणी अचानक स्लॅब कोसळल्याने काही क्षणांसाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले। 8 वाहने नाल्यात पडूनही कोणाचाही जीव गेला नाही, हीच या घटनेतील दिलासादायक बाब ठरली। मात्र ही घटना प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात असून भविष्यात निष्काळजीपणाची पुनरावृत्ती होऊ नये अशी नागरिकांची मागणी आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जितेंद्र जाधव, रोहा। आणखी काही ठिकाणं आता तरी आमच्या नजरेस नाही आहे, जी आपल्याला वाटलेली की पावसाळ्याच्या आधी आपण तिकडे नक्कीच काम करून घेतलेलं होतं। त्यामुळे अशा प्रकार झाल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही नक्कीच सखोलतेने पुन्हा एकदा पाहणी करायचं बघू आणि असं काही जाणवलं तर नक्कीच काम करू। नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की हा एरिया जो आहे तिकडे कोणी येऊ नये। जे ठेकेदार काम करत आहेत तिथे त्यांना काम करून द्यावं आणि ट्रॅफिक जी आपण डायव्हर्ट केलेली आहे तर सगळ्यांनी जे आपण सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करावं आणि लवकरात लवकर हे काम करून घेण्यात येईल अशी मी तुम्हाला ग्वाही देते। कोलाड रस्त्यावरती दमखाडी गावाजवळ ही मोरी खचलेली आहे। जवळजवळ 25-30 वर्षापूर्वीची मोरी आहे आणि ह्या घटनास्थळी जसं आम्हाला कळलं तसंच माझी संपूर्ण टीम, मी उपनगराध्यक्ष साहेब असतील, CO साहेब असतील आणि माझे सर्व सन्माननीय सभापती, नगरसेवक आम्ही तात्काळ इथे दाखल झालो आणि ठेकेदारांना देखील आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर ही मोरी जी आहे सगळं आता क्लिअर करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता JCB असेल, डंपर असेल, सगळं घटनास्थळी पोहोचलेलं आहे। बॅरिकेशन आणि ढोकापट्टी लावून आपण हा एरिया देखील सिक्युअर केलेला आहे। पोलिसांच्या मदतीने आपण ट्रॅफिक देखील बायपास रोडकडे डायव्हर्ट करणार आहोत। पाणी सध्या कुठे अफेक्टेड, पाण्याची लाईन सध्या अफेक्टेड झालेली नाही आहे, फक्त एका बिल्डिंगची पाण्याची लाईन अफेक्टेड झालेली दिसली आहे। तर त्या बिल्डिंगला देखील आपण टँकरने पाणी पुरवठा करणार आहोत आणि एकदा क्लिअर झालं की उद्यापासूनच ठेकेदाराला आदेश दिलेले आहेत, सूचना तशा दिलेल्या आहेत की उद्याच हे काम लवकरात लवकर सुरू करायचं आहे। या घटनेला जबाबदार कोण आहे? घटनेला जबाबदार असं कोणाला म्हणता येणार नाही, कारण का ही
आपण बघू शकता की ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे. त्यामुळे आठवड्याभरापासून पाऊस हा पडतच आहे आणि त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे देखील ही मोरी देखील जुनी झालेली होती, त्याच्यामुळे ती खचलेली आहे. बऱ्याच वर्षापूर्वींची मोरी होती मॅडम, ऑडिट करण्यात आलेलं होतं की नव्हतं? असं ऍक्च्युली ऑडिट केलेलं नव्हतं आणि असं ऑडिट आपण करणार नाही. व्हिज्युअली जे काही दिसत होतं त्याच्यावरून तेवढी खचेल अशा प्रकारचा अंदाज देखील आला नव्हता, पण आता झालंय. सुदैवाने कुठली जीवितहानी देखील झालेली नाहीये, त्यामुळे लवकरात लवकर काम करण्याचे आदेश नगरपालिकेने दिलेले.